हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। सो आज होने वाला है मम के साथ प्रैंक। मेरी मम्मी, ये मेरी प्यारी मम्मी। वैसे तो मैं गोवा जा चुका हूँ सितंबर में, लेकिन अभी मैं मम्मी को बोलने वाला हूँ कि मैं फिर से अपने दोस्तों के साथ गोवा जाने वाला हूँ। क्योंकि वो पिछली बारी चिढ़ रही थी क्योंकि मैं पूरा गोवा नहीं घूम पाया यार। बहुत बड़ा है गोवा, छोटा नहीं है, इसलिए बोल रहा हूँ कि गोवा मेरे को घूमना है, फिर से स्काई डाइविंग करनी है, मौज मस्ती करनी है। तो मम्मी चिढ़ेगी, फिर से खर्चा बढ़ेगा। तो इसीलिए मम्मी के साथ अभी प्रैंक वो करने वाला हूँ। तो वीडियो को एंड तक जरूर देखिए, ठीक है? चलो शुरू करते हैं। तर ते सोड, मी काय म्हणलं, माझे मित्र म्हणतात पुन्हा गोव्याला जाऊ म्हणून, नाही का? कसं करू म्हणजे का आता ठीक आहे, फिरतच राहता का गोवा पाहिल्यावर पुन्हा डबल? गावात? पण पाहिलाच नाही ना मी ना पूर्णपणे गोवा. तर आता काय करते, जाऊन आला जाऊन झालं कवा का ते नुसतं एवढंच हिंडलो 2-3 2-3 दिवस त्याला कसं करायचं सांग? जाऊ का? नको जाऊ, आता काही जाऊ नको, राहू दे. खोटे का म्हणून साला माईच्या मतान वागणारा. याला कमवत आहे म्हणते, 100-200 रुपये मागं पुढं खर्च करायला काय येते म्हणते. मग टाइम नाही भेटत जाले. आता सीजन आहे, त्याला मागच्या वेळी गलत या टाइमावर गेलो मी. आता सांग ना कसं करू. मला नको सांगू काय सांग ना. करते पडा इकडं, मग तब्येत नाही हाल, मग इकडे लंगडी हो हाल आहे ना, तुम्हाला फिरायचं सुचते. मग पैसे नाही म्हणते. पैसे आवाज, पैसे म्हणजे अर्धे पैसे देत आहे तो. अर्धे देते, भलते नाटकं लावता का तुम्ही दोघे जण? ऐकतच नाही तू. वो आ जाएगी और काय ना, ओके जाऊन येतो एकदा. पहले हम यहाँ से निकल जाए तसा आता नाही चाललो, तो हिम्मत मत हारो. टाइम आहे, तिकीट काढून ठेवायची सगळी. आता ट्रेनने चाललो यावेळेस. इस प्लान को देख कर हवा ये मा आता काय पैसे कमावणार आहे, दोघे आपल्या मताने करते. तर मग इकडे हाल आहे, काम करू ऐक ना, काही ना होत जातो तिकडं. भाजी आणलं स्वयंपाकाला. गाडी येऊ द्या, मग घेऊन जातो. मी नाही बनवत त्याची मॅगी, मी का नव्हतं आला त्याच्या. भांड्यावर राखाली काढता गेलं. अरे एवढं काय टेन्शन घ्यायचं, एक कसं जिंदगी आहे झाला, चाललं जायचं कुठे हिंडाले. तुला नाही जाऊ देत का मी हिंडाले? जाऊ देतो ना बे. भाई सागं भाई रे हर्षद, तुला असं वाटते का मी खूप पगार कमवतो, असं वाटते का माझ्या मनानं सगळं? अरे भाई, तो एवढा मोठा आयफोन घेऊन राहिला. पाय दुखते तरी मी म्हणत नाही, दमडा लागते मध्ये, लढ येते पायानं. अबे तर मी थोडी म्हणतो का तुला दवाखान्यात नाही देत म्हणून? दवाखान्यात देतो म्हणता ना, थांब ना आता. दमडाले पैसे म्हणते लागते, म्हणते इंजेक्शन आहे म्हणते. आता तिथे नेणार सौ तुला दवाखान्यात, मी नाही घेत का काय? आता इकडं लागणार दिवसभर कामं करावे. तू आता पर्सनल गोष्टी एकदमच हे झाले. तुम्हाला नुसतं फिराले. का फिराले. फिरायचं जीवन आहे आपलं, कसं आहे बापासारखं नाही करायचं आहे आपल्याला. 4 पॅकेट आहे, त्याच्यातून एकच पॅकेट वापर म्हणा. त्याला आणून ठेवतो मी. तुम्हीच खाता ना, कोण खाते तुम्ही? मला लागतही नाही ना, काही नाही. काय गोष्ट करते, तुला नाही पाहिजे, तुला मॅगी नाही पाहिजे. अबे या उडच्या गोष्टीसाठी डोकं म्हणताय काही म्हणजे तू. पाकिटही नाही वाटत तुला. बरोबर का? माया राग पावशीवर काढत आहे माई माय. ठीकच जनाव, काही कचरा नाही चाललं यावेळी.
ती किन्नाची ना आशिष रायपुरे मी जिल्हा परिषदवाला पोपटाच आहे, काही टेन्शन नाही. आता तर तसं आहे, हिंडलं नाही तर मग काय जीवन पैसा घेऊन सोबत जाणार आहे का माणूस? मग आणि मायेची हालत कशी आहे इकडं? अबे मायची हालत कशी आहे म्हणजे मी का नाही नेतात तुला अरे जायच्या आधी दवाखान्यात नेतो तुले. लंगडी हो ना तर मी म्हणू शकत नाही मला दवाखान्यात ना म्हणून. मला माहित माय नाही दुखत. तुझं दुखणं मा दुखणं फरक आहे बापू. मग एवढ्या टाचा दुखणे बाय म्हणजे तू दवाखाना काम नाही करत. आता म्हणतो आराम पडत नाही म्हणून मी जात नाही. हे ते बांधू देतो इंजेक्शन मला सकाळी कामं नाही करू देत उठल्याबरोबर. एवढं लंगडा लागते झोपून उठलं. तुम्हाला फिराले फेरी मार उठलं का मा कुंडले जाते. पाय बरं येतं इनून येते. मी साला एक वेळा गेलो गल्लीने ते बी पीएफच्या भरशावर. त्याला बस सेविंग होती माझ्या मायला दवाखान्यात नेलं गोष्ट अलग आहे काय. तुम्ही दोघं येतो ते आता आपण काय म्हणतो ना कारभार करायला पाहिजे. अबे तर विचारतो मी तुले सांग हो का नाही. मोबाईल नाही म्हणून देते मला. मोबाईल घेतला ते तर कला करते. कमाई करून घेतला टावका घेतला वटाने घेण्यासाठी कसं बनवते का मग कधी तर पाण्यातच टाकते ना. हो. कोणी दिली होती मग बोंबलन ना. लई टेस्टी आहे हे घाला याच्यातच सगळं काय. आता ते विकला ते विकला माझा झालं तर मी काय करणार होते. मग थेट लग्नाला नाही येत तू. त्या लग्नाला येतो वा लग्नाला नाही पाहिजे कोको करणार आहे नावाचं ना. येतो पहिलंच म्हणते तिघे जण या तिघे जण या. आता मी म्हणलं जाऊ दे नाही आदल्या दिवशी तर आता दिसावर तरी पक्की टाकाले. पुन्हा ऑगस्ट मध्ये तुला जायचं आहे फिरायला म्हणलं. मी जाऊन आता काहून ते बस आता पूर्ण ट्रिप निघत आहे म्हणते ना. काही सांगे मला शीतल जाई असं तसं का नाही मम्मी चिडचिड करायचे. ते एवढं करत म्हणलं तर मी बहुत झालं. सांग ना कसं जाऊ. मला नको सांग विचार. तू मामाने विचार कोणाने विचार मला नको विचार. मला पटकन आम्हाला काय विचार आहे. मी काहीच बोलत नाही. मी काही म्हणत नाही कोणाच बद्दल. अबे मामाला काय विचारायचं आहे. हर गोष्टी मामाला विचारतो म्हणणार नाही का काही. तेव्हा आहे पाहिजे काय मुंगे मुंगे पोट्टे अचानक म्हणले म्हणून गाडी स्वतःचीच आहे म्हणून. आले ना जाऊ काय चला बाहेर. पहिली वेळ मागं म्हणलं का नाही म्हणलं मी गेला ना जाऊन आला ना तू नाही आला. एकच पाहिलेलं घडी घडी एकच. मग आता दुसरं पाहू का. दुसरं पाहू का एकाच ठिकाणी काय जात राहायचे घडी घडी. एवढे पैसे नाही लागत होते तेवढे मित्राचं वर्षावर चाललं. मित्र लय चॅप्टर आहे. तुम्ही दोघे ते तसंच म्हणते मित्रच पण नाही दोघाले बाबा मित्र. आपले मित्र असे तसे आहे का रेंजा दे असे असे गाडी मागते पेट्रोल पैसे मागते. कोणते मित्र वा. अबे तर कोणाच्या गाडीच्या पेट्रोल नाश करशील ते का पेट्रोल ना भरशील. आणि तू जेव्हा लोकांना गाडी देते तेव्हा म्हणते का फुकटच पेट्रोल देते त्याला नाश करायला. कशी बोलती माहिती नाही हाय नाही. कशी भाजी बनवते कशी नाही का माहित नाही. निंबू पिऊ मग कसं याच्यामध्ये ती चटणी आहेच. जाऊ का नाही सांग लवकर सांग. मला फोन लावायचे द्यायले. आता मी काय सांगू रे आम्हाला नको पहिलं तब्येतीचं बरोबर नाही. आता लग्न तिथं माझं बरं आहे ना. मी 3-4 दिवस नाही राहत तुला डब्बा करायचं टेन्शन नाही राहत ना. मग काय काय पैसे किती जाते ड्युटीचे किती जाते तर मग मला समजते एक दिवस बाप्पा माय रोजी बुडते. आपण ते जीवन आहे. हे फालतू कामासाठी सुट्ट्या घेणं परवडते का. आपल्या जगासाठी जीवनासाठी जर सुट्ट्या नाही घेशील तर कोणासाठी घेशील. सांबारी टाकला नाही जाऊ मग ठीक आहे मी पैसे सांगते.
मी आता काही परमिशन कोणाला देत नाही. मी आपलं जीवन गाइस देखा तुमने, मैंने कहा था मेरी माँ को सिर्फ बोलने का बहाना चाहिए. गोवा सिर्फ मैंने मजाक किया था, ये सीरियसली लेके बैठ गए रे बाबा. अबे मजाक केलो, मजाक माई बे बायाड नाही आहो मी. एवढा 20,000 रुपये नाश करायला समजलं ना. माझ्याजवळ एवढा पैसा नाही आगावच्या. इकडे पाय लोक हसत आहे. व्हिडिओ बनवला, बनवलं. अहो मजाक केली ना. एवढे लोकांना दाखवायला लागलं. कोण आहे? बाप्पा माय युट्यूबरचे हे होय सबस्क्रायबर त्याला दाखवासाठी माझ्यासोबत म्हणे व्हिडिओ बनवलं. अरे भाई खरंच माझ्या डोकं खायला लागली होती. अरे भाई एवढं तरी समज प्रँक करत होतो म्हणून सीधी गोष्ट तिथे कॅमेरा चालू आहे. म्हणतो ना माहित आहे. अरे भाई मामाला विचार म्हणते बापा अहो पोरगा कमावणार. मामाला काय विचारायचे तेवढं गोव्याला ज्यासाठी मामाला विचार. तिला पहिल्यांदा धाडलं नाही असं पण नाही ना. भाई हो गया प्रैंक वीडियो, मजा आया और माहौल भी बड़ा गर्म हो गया था. वो अपने पर्सनल पे आ गई थी रे बाबा. दवाखाना नहीं करती करके यार, दवाखाना कर रहा रे बाबा. पैसा आने का है, पेमेंट कर रहा जल्दी. तो गाइस हो चुका है प्रैंक वीडियो. मिलते हैं अगले व्लॉग के लिए. सो लाइक शेयर एंड सब्सक्राइब. हर हर महादेव.